पनीर मसाला या पद्धतीने जर बनवला तर ढाबा रेस्टॉरंट सर्व काही विसरून जाल एवढा चविष्ट पनीर मसाला तुम्ही घरी बनवू शकता, तेही कमी साहित्यामध्ये झटपट होणार आहे पनीर मसाला। बघूया कसं बनवायचं। तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे आणि तेल गरम झालं का यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपामुळे छान टेस्ट येते। त्यानंतर खडे मसाले 1 चमचा जिरं, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी वेलची, लवंग, काळी मिरी हे सर्व साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत। तेजपत्ता आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी। आता हे मसाले आणि हिरवी मिरची थोडा वेळ आपण परतून घेऊया। गॅसचा फ्लेम लक्षात ठेवा एकदम लोवरतीच ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपण हे मसाले परतून घ्यायचे। आता मसाले परतल्यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट ही थोडंसं परतलं गेल्यानंतर यामध्ये 3 कांद्यांची मी पेस्ट करून घातलेली आहे। जर तुम्हाला पेस्ट नसेल घालायची तर मग तुम्ही बारीक कापूनही घालू शकता, पण पेस्टमुळे काय होतं छान ग्रेव्ही तयार होते, म्हणून मी इथे पेस्ट करून घातलेली आहे। तर आता कांदाही आपल्याला एकदम लो फ्लेमवरती चांगला परतून घ्यायचा आहे। जेवढे तुम्ही मसाले आणि ग्रेव्ही परतून घ्याल तेवढेच तुमच्या भाजीला छान टेस्ट येणार आहे। त्यानंतर 3 टोमॅटो मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, तेही घालायचं आहे। तर इथे मी सर्व टोमॅटो कांद्याची पेस्ट करून घातली, त्यामुळे ग्रेव्ही छान येते, बाइंडिंग खूप छान येते, म्हणून मी कापून घातलेलं नाही आहे। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीक कापूनही घालू शकता। आता याला परतल्यानंतर 2 मिनटं आपण झाकून शिजवून घ्यायचं आहे। ग्रेव्ही छान परतली गेली पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित शिजली गेली त्यासाठी 2 मिनटं झाकून शिजवायचं आहे। आता 2 मिनटं झालेली आहे। ग्रेव्हीला बघा मस्त असा तेलाचंही तरंग सुटलेला आहे आणि व्यवस्थित आपली ग्रेव्ही ही शिजली गेलेली आहे। मसाले, टोमॅटो, कांदा पेस्ट वगैरे व्यवस्थित परतली गेली पाहिजे, त्याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा मी इथे धने पावडर घातलं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे 1 मोठा चमचा भरून म्हणजे 2 चमचे छोटे लाल मिरची पावडर घातलेली आहे। तिखटपणासाठी छान कलरही छान येतो आणि तिखट फ्लेवरही छान येतो, म्हणून मी 2 चमचे घातलेले। आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता। आता हे मसाले घातल्यानंतरही आपण परतून घ्यायची आहे ग्रेव्ही, कारण मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही परतायची आहे। त्यानंतर आता इथे मी अर्धा कप दही घातलेलं आहे, फ्रेश दही घ्यायचं आहे, थोडं फेटून घ्यायचं आहे आणि दही घालून आपल्याला फटाफट मिक्स करायचं आहे, कारण दही फाटू शकतं। त्यामुळे आधी मीठ घालायचं नाही आपल्याला, मीठ घालायच्या आधीच आपल्याला दही घालायचं असतं आणि मसाल्यांबरोबर चांगलं परतून घ्यायचं असतं। मिठामुळे दही फाटू शकतं, म्हणून मीठ आधी घालू नका। आणि आता परत याला 2 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनटं झाली आहेत। ग्रेव्ही बघा मस्त शिजली गेली आहे, व्यवस्थित परतली गेली आहे, कलरही छान आलेला आहे। परत आता मिक्स करून आपण परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत, ग्रेव्ही थोडी पातळ करण्यासाठी। आता तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता। तर इथे मी साधारण अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आता आपण चवीनुसार घालतो आहे मीठ। मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता इथे मी पनीर घेतलेलं आहे, तर मी पनीर डायरेक्टच घालते, परतून वगैरे घेतलेलं नाही आहे। आपण इन्स्टंट झटपट अशी पनीर मसाला बनवतो आहे। तर इथे पाव किलो मी पनीर घेतलेलं आहे, छोटे मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे। आता पनीर घालून आपण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लो फ्लेमवरतीच आपण ही सर्व प्रोसिजर करतो आहे, त्यामुळे गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवा। आता पनीर मिक्स केल्यानंतर परत याला झाकून आपण 2 मिनटं कमीत कमी 2 ते 5 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत। साधारण 5 मिनटं झालेली आहेत। ग्रेव्ही बघा मस्त आपली शिजली गेलेली आहे, कलरही छान दिसतो आणि वरती तेलाचा तरंगही आलेला आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे व्यवस्थित परतली गेलेली आहे। मस्त असा पनीर मसाला, तोंडाला पाणी सुटलं असेल बघताच। झटपट आणि खूप चविष्ट अशी ही पनीर मसाला आहे। आता 1 चमचा कसुरी मेथी हातावरती घेऊन असं क्रश करून घालायची आहे, म्हणजे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काही धागे वगैरे असतील ते काढून टाकायचे। तर आणि यामध्ये नंतर आपण घालायचं आहे गरम मसाला, तर अर्धा चमचा गरम मसाला ग्रेव्ही तयार झाल्यानंतरच घालायचा आहे। सर्वात शेवटी गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा
एक चमचा मोठा म्हणजे 2 TSP छोटे बटर घातलेलं आहे. ढाबा रेस्टॉरंटमध्ये बटरचा भरपूर वापर केला जातो, त्यामुळे ग्रेव्हीला छान टेस्ट येते. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर एकदम मस्त रेस्टॉरंट आणि ढाब्यासारखी आपली ही पनीर मसाला घरी तयार झालेला आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आता सर्व साहित्य परत आपण 2 मिनटं झाकून परत शिजवून घ्यायचं आहे. तर 2 मिनटं झालेली आहेत. आपण परत शिजवून घेऊया. मस्त असं आपली पनीर मसाला तयार आहे. एकदम पोळीबरोबर किंवा नानबरोबर, ब्रेडबरोबरही खूप छान लागतं. झटपट होणारा हा पनीर मसाला नक्की बनवून बघा. बाकी सर्व पद्धती विसरून जाल एवढं झटपट आणि चविष्ट असा हा पनीर मसाला घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि कमी खर्चामध्ये तयार होतं. रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाणं नेहमी परवडत नाही, त्यावेळेस मग तुम्ही असं घरी बनवून पहा. सर्वांना खूप आवडेल आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतं घरच्या घरी बनवलेलं. रेस्टॉरंटमध्ये जाणं तुम्ही विसराल एवढं चविष्ट असे हे पनीर मसाला घरी बनवलेला आहे.